रामकृष्ण हरी. उद्या म्हणजे 25 जुलै 2026ला आलेली आहे देवशयनी आषाढी एकादशी. अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे आणि याच दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णू पांडुरंगाची सेवा करायची आहे व आपल्या घरात एका प्रभावी अशा ग्रंथाचे पारायण करायचे आहे. तर तो ग्रंथ कोणता आहे, पारायण कधी करायचं आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून पाहू. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर देवशयनी आषाढी एकादशी हा सर्वात श्रेष्ठ मानले जाते. त्यातल्या त्यात येणारी देवशयनी आषाढी एकादशी व कार्तिकची एकादशी या दोन एकादशी जरी केल्या तुम्ही तरी वर्षभर येणाऱ्या सर्व एकादशींचे फळ तुम्हाला मिळेल. आणि आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाची सुरुवातही होत असते व समाप्तीही कार्तिक एकादशीला होते. व आषाढी एकादशीपासूनच भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात व त्यानंतर 4 महिने संपूर्ण सृष्टीचा कारभार हा भगवान शंकर सांभाळतात. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी असे काय करावे की आपल्याला पितरांच्या ऋणातून आपल्या घरावर येणारे सर्व प्रकारचे संकट, आर्थिक अडचणी ह्या कमी होतील. तर अशा एका पवित्र ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचे आहे, ज्यामुळे आपल्या मागे येणारे जे संकट आहे, आर्थिक अडचणी आहे त्या कमी होतील. एकादशीला विशेष असे महत्त्व आहे. कोणताही उपवास जरी नाही केला तरी एकादशी जरी केली तरी आपल्याला सर्व प्रकारच्या उपवासांचे फळ हे मिळत असते. आणि एकादशीला भगवान विष्णूंची सेवा केल्याने आपल्याला पितरांना मुक्ती मिळते आणि त्यांचे आशीर्वादसुद्धा मिळतात. आपण जन्माला येतो तर काही ना काही उद्देशानेच आपला हा जन्म झालेला असतो. काही ना काही ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला असतो. आपल्या जन्माचे उद्देश, ऋण आपल्या हातून पूर्ण करूनच घेतले जातात. उदाहरणार्थ, आपल्याला जर एखादा व्यक्ती त्रास देत असेल तर तो का त्रास देत असेल, आपलं कोणाचं आपण जर मन दुखवलं तर ते मन का दुखवलं असेल, कारण त्यामागे काहीतरी कारण असते. कारण काहीतरी त्यांची ऋणं असतात आपल्यावर, म्हणून ते गोष्टी घडत असतात. आणि कारण तर हे एकमेकांचं देणं घेणं आहे जे आपण ह्या जन्मात करत असतो. म्हणूनच आपला हा जन्म झालेला असतो आणि आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण करायचे आहे. एकादशीच्या दिवशी सकाळी किंवा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा या ग्रंथाचे पारायण करा. एका बैठकीत जर करणं झाले तर फारच चांगलं आहे. याच्यामुळे आपल्याला पितरांना तृप्ती आणि मुक्ती मिळते. म्हणून आपल्याला संक्षिप्त ग्रंथाचे पारायण करायचे आहे. अतिशय प्रभावी असा हा आणि सुंदर असा हा ग्रंथ आहे. ज्यांनी पारायण केले ना त्यांना या गोष्टीचा अनुभव आलेलाच आहे. व या ग्रंथाचे पारायण करा. नंतर तुम्ही गणपती, अथर्वशीष, श्रीमद भागवत प्रारंभ कथा वाचा, अध्याय पहिला वाचा, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा 21वा अध्याय वाचा. खरंच तुम्ही या सेवा जर तुम्हाला केला तर तुम्हाला खूप चांगला असा अनुभव येईल. जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही लावून जरी दिले तरी चालते, पण नक्की तुम्ही हे पारायण करा. जर तुम्ही फक्त एकच पारायण करणार असाल तर श्रीमद भागवत गीतेचे पारायण सर्वोत्तम मानले जाते. पूर्ण गीता वाचता आली तर उत्तम, पण धावपळीमुळे वेळ कमी असतो. तर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अध्याय 12 वाचा. त्यामध्ये भक्तियोग दिलेला आहे. त्यानंतर अध्याय 15मध्ये पुरुषोत्तम योग आलेला आहे. तर मोक्ष संन्यास योग हे अध्याय 18मध्ये आलेलं आहे. हे तीनही अध्याय श्रद्धेने वाचा. पांडुरंगाचे नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. आणि पितृदोष कमी करण्यासाठी प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण करा. जर शक्य होत असेल तर एकाच बैठकीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि देवशयनी एकादशीला केलेली पूजा, जप, दान आणि पारायण यांचे फळ श्रद्धा आणि भक्तिभावावर अवलंबून असते. कोणताही ग्रंथ केवळ लाभाच्या अपेक्षेने नव्हे तर ईश्वराची भक्ती आणि आत्मिक उन्नतीसाठी वाचा. कारण आपल्याला कोणत्या ग्रंथाचे पारायण केल्याने एकदम आपल्याला धनसंपत्ती मिळेल असे काही नसते. म्हणून आपली श्रद्धा, भाव ठेवून तुम्ही भागवत ग्रंथाचे पारायण करा, ज्ञानेश्वरीचे पारायण करा. तुम्हाला जो ग्रंथाचे जमेल त्या ग्रंथाचे तुम्ही देवशयनी आषाढीला पारायण करा, उपवास करा. जर तुम्हाला शक्य होत असेल तर, नसेल शक्य होत असेल तरी सेवा मात्र करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत शेअर करा. भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद.